तर आत्ता वाजलेत बघा संध्याकाळच्या 4. आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर चला, गोड बोलणारी पण असतात, थोडी कडू बोलणारी पण असतात. आता तर ही मध्ये आधी तर असतंच असं, सगळे अशी नसतात ना एकसारखीच गोडच माणसं राहावीत म्हणून, कडू पण कोणतर पाहिजेच ना. तर चला, मी एक सकाळी आज ब्लॉग बघितला. कान देऊन ऐक, डोळं वाटारा करून ऐक, का बघ नीट निहळून म्हणली का काय म्हणली काय माहिती. एवढा काय आपण नीट नटका ऐकलं नाही मी. आवरलं ती पटकेस ती आवरून येते. थोडं शूटिंग केलं ती आणि ब्लॉग बघायला टायमिंगच नव्हता. थोडंसं बघितलं. मला इतकं बोलली इतकं भयानक. बाई मी तर घाबरलीच. आता काय मी उडी मारू का या समुद्रात. तेवढंच राहिले, मग तर किती जण ब्लॉग छापते माझ्यावर. पांडुरंग वाघमारेंची बायको गेली म्हणून किंवा पूजा गेली म्हणून किती जण बनवते. आणि किती जणांना आनंद होईल मी मेली तर. किती जणांना भारी असं वाटेल मी मेली तर, नाहीच ह्या जगात राहिली तर. आता मला म्हणसान पूजा ताई असं बोलू नको संक्रांतीच्या मुहूर्तावर, तू असं का बोलते तू. तर बोलायला पण भाग पाडतात आणि डोक्यात काय विचार असतात ते तुम्हाला तर माहितीच आहे बघा. सारखं एक नाही काहीतरच हे होत आहे. आणि इतकं मला बोलली ब्लॉगमध्ये, इतकं बोलली अशी माझ्या अंगाला भूक पडली. अंगालाच म्हणावं लागेल, भूक पडली माझ्या. तर चला, मी काय आज रूममध्ये व्लॉग बनवणार नाही, कुठंच नाही. आज मी बाहेर आले, बीचच्या कडेला आले बघा, इकडं समुद्र नाही. आणि तिकडं जाऊन शूटिंग केलं. तिथं पण गेलो होतो बघा आम्ही, हे साईडला. तिथं थोड्या वेळ बसलो होती, लेकरं खेळली, समुद्रात पवली ती. आणि इतकं बोलले ना मी, बसते चेअरवरती इथं. लय इंग्लिश झाडली आज. काय इंग्लिश तिलाच येते, आम्हाला येत नाही, आम्हाला कळत नाही. आम्ही हाय अडाणी. थोडक्यात आपल्याला काही येतच नाही. डायरेक्ट मी पब्लिकला सांगते, कोण माझ्या समोर आले तरी मी म्हणते मला येत नाही. पण असं म्हणायचं म्हणल्यावर मला येते की काय ते हाय बाय असं बोला येतं. पण आपण जास्त ओव्हर ॲक्टिंग करत नाही, आपल्याला ओव्हर ॲक्टिंग आवडत नाही जास्त केलेली बघा. तर मी इथंच बसते, परत दाखवते रूम तुम्हाला. तर ती काय बोलली ती सांगते तुम्हाला मी. थोडंच बघितलं. माझ्या वस्तू तुला आता आवडत नसत्या. आधी म्हणजे स्वीटीच्या लग्नाच्या टायमाला बघा, ताईंनी का स्वीटीने ती बोलवलं होतं, पण मी नाही इलाजाने बोलत होते लग्नामध्ये. पण इतकं नव्हतं, मला घरची मस्त टॉर्चर करत होते सगळी. मी रडले माहिती का लग्ना दिवशी, पण रडत होते मी 2-3 दिवस स्वीटीच्या लग्नाच्या वेळेस. इतकं मी रडले ना, लय रडले. आणि त्याच्या मागचं मी कारण नाही सांगू शकत. म्हणली फेशियलला माझ्याकडं हे केलं, मेहंदीला नंबर लावला, फेशियल करायला वॅक्स करायला नंबर लावला माझ्याकडं. तेव्हा नाही पटलं म्हणले तुला. मस्त नव्हतं आवरत, पण इकडून नवरा टोचून देत होता. नवऱ्याचं ऐकणं माझं भाग होतं, त्याच्यामुळे मी नवऱ्याचं ऐकलं माझ्या. ती नवरा म्हणला म्हणून कर म्हणलं मी. आणि मेहंदी मी तुझ्याकडनं नव्हती काढली, मेहंदी मी काढलीच नव्हती. जी माझ्या भाच्या होत्या ना, त्यांच्याकडनं मी मेहंदी काढून घेतली लग्नाच्या वेळेस. माझ्या हातावरती ते, आणि दोन्ही पण हातावर आणि मागणं पूर्ण त्यांनीच काढली होती मेहंदी बघा. असलं त्याच्यामुळे मी मेहंदी ती तिच्याकडनं काढली नाही, भाच्यांनी काढली. 2 तिकडल्या आहेत त्या. सागर ती पण सुट्टीला घेऊन गेल्यानंतर आम्ही तिकडं लग्नाच्या घरी, सागरच्या घरी गेल्यानंतर मी मेहंदी काढली. एका हातावर राणीने मेहंदी काढली होती माझ्या. साड्यात काय साड्या करते, साड्या पिटवूनच देईन मी. द्यायच्या म्हणत होती, पिटवून देईन. आता तर मी बाहेर आले, घरी तर असते तर पिटवूनच दिले असते साड्या. अशी काय लय धुतल्या तांदळाची मला म्हणते वे, अशी काय म्हणली धुतल्या तांदळाची. अगं मीच वाटतंय असं मला, मी शेणात किंवा चिखलात दगड मारते जास्त करून. कुणी सांगितलं होतं काय माहिती मला चिखलात दगड मारायला. आणि मला बी लय हाऊस, डोक्यात शिरतो राग. आपलं बोलायचं ना असं डोक्यात जाऊन बसतात ना लय. आणि आज बी इतकं बोलली, मापाच्या बाहेर, लिमिट नाही त्या बोलण्याला. इतकं मला बोलली ती.
जिमला जात्यात बायका शावशू. मी अशी फुगलेली नाही, हितही नाही. आम्ही जाड आहे ना, आम्ही खाता पित्या घरचो आहे. खायला आम्हाला लय घालतं. आणि माझ्या आईबापाचं, ती पण म्हणली माझ्या आईबापांचं काढू नको. तुझे आईबाप काय करतात? माझे आईबाप करतात काय, आपलं जातात इकडं तिकडं कामाला. खायला भेटले तर खात्यात, नाहीतर पाणी चहा पिऊन दिवस काढतात. आणि लग्न झाल्यापासून मी लग्नाच्या आधी पण खात होते. लग्नाच्या आधी पण मला खायला भेटत होतं. माझे आईबाप मला खायला घालत होते लग्नाच्या आधी पण. कसं का होईना खायला घालत होते. तुझ्यासारखं नाही, तुझा बाप पोलीस आहे, बाप पोलीस आहे, पण आपली पोरगी बाहेर काय करते त्यांनी पण, आईबापांनी पण ध्यान द्यायला पाहिजे. आपली पोरगी कुठं राहते, बारामतीत काय करते, जॉब काय करते, कुठं राहते, कोणाच्या जीवावर राहते, कोणाच्या जीवावर बसून खाती का काम करते, काय करते, ती आईबापांनी तिच्या पण बघायला पाहिजेत. एवढं तर मी सांगते. माझ्या आईबापांनी दिलं लग्न करून, मला नवऱ्याच्या हवाली केलं. मला लग्न झालं तिथंच राहतो, नवऱ्यापाशीच राहा, खा पी, तिकडं हाणू दे मारू दे काही पण करू दे, पण नवऱ्याचं घर सोडायचं नाही, तिथंच मारायचं, असं आईने सांगितले. माझ्या आईने बापाचं तर सांगायचं तर माझा बापच राहिला नाही ह्या दुनियेत. आता माझ्या बापाने इतकं काही मला सांगितलं असतं ना, लय काय काय समजून सांगितलं असतं. आणि माझ्या पप्पांची मी इतकेही करते ना, लयही करते, सांगू शकत नाही मी तुला माझ्या बापाबद्दल. माझा बाप गरीब तरी असला का नाही, पण मनाने लय श्रीमंत होता. भीक मागून खायचो ग बाई, तुझ्यासारखं जीवावर नाही. तुझा मग बाप पोलीस आहे, तुला सगळं करून खायला घातलं असून इतकं बी नाही ग. बोलण्याला पण ही असतं, किती एखाद्याची मनं दुखवायची. आणि मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते म्हण कुणी कोणाची दुखवली ती. काय सांगती? हा सांग ना, का माझी चूक झाली, का मला इतकंही करते? माझा बाप आज ह्या जगात नाहीये बघ. माझा बाप गेला, मला सोडून गेलं कायमचा. नाही तर मी माझ्या बापापाशीच असते. माझ्या बापाला मी सांगितलं असतं, पप्पा मला असं असं होतंय, मला अशाची त्रास देते म्हणून. मी कोणाला सांगणार? एक तर सगळ्यांना माझा बाप नाही राहिला बघ या दुनियेत. माझा बाप गेला मला सोडून, कायमचा गेला. आठवण काढली तरी येणार नाही, दिसणार पण नाही मला कुठं. माझी आई आहे गावाकडं, खाती आपलं जसं होईन तसं, खाऊन पिऊन राहती आपली दुःख येते. दुसरे तुझे आई वडील काय करतात सांगितलं, माझे आई वडील काय करतात ती. माझे तर पप्पा असते ना, मी सांगितलं असतं त्यांना, पप्पा मला ही त्रास होतोय. माझ्या पप्पांनी मला एवढी सकट चोट, काय म्हणते त्याला, लागलं तरी आईला माझ्या खोळत होते. नुसतं माझी पूजा करत होते. इतकी मी त्यांची लाडाची होती. आणि मला इतकं काय ब्लॉगमध्ये बोलली ती, मापाच्या बाहेर बोलली. हा घे माझं नाव, घे माझं नाव, तुलाही म्हणत होती ना घे माझं नाव म्हणून, घे म्हणती डायरेक्ट. अगं भीती कोणाला तू? कोणालाच भीत नाही तू. आणि कशामुळे बाहेरणार तू? साथ देणारा जवळच आहे ना, त्याच्यामुळेच देत नाही तू. अगं मी मध्ये फसते, मला काही करता येत नाही, मी नाही शिकलेली नसली तरी. किती त्रास हे करायचं ना. माझ्या वस्तू आवडत नाहीत, माझ्या वस्तू ही करत नाहीत. मी माझ्या आईला पण अजून सांगितलं नाही, तरी आईला बाहेरनं माझ्या कळलं, पूजा का ग मला तू सांगत नाही म्हणून. मी काय तुझी आई नाही का, तू मला का काय सांगत नाही म्हणून. आता मी तिकडे जाणार होते रूम मध्ये,
आता रूम मध्ये पण नाही जात मी. का माझ्या मागं असं होते काय माहिती. देवा मी काय केलंय असं. एकदाच मला तरी घेऊन जा. टेन्शनच नको कोणाच्या जीवाला. तिला पण नको, नवऱ्याला पण नको, कोणालाच नको. येऊन जाऊन माझ्याकडे ताई होती, माझी ननद होती. तिला मी ताईंना पण सांगायचं बंद केलं. सांगत होते आधी असतं तसं, त्यांना पण बंद केलंय मी सांगायचं. सांगू कोणाला मी. माझं ऐक नाही कोण सांगायला. ऐकणार तर कोणच नाही माझं. सांगू बी शकत नाही कोणाला माझ्या भावांना माझ्या आतमध्ये काय होतं काय नाही ते. तर चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी काही जास्त बोलू शकत नाही. मला आठवण यायला लागली माझ्या वडिलांची जास्त. हो इकडं माकडं पण येतं. तर चला ब्लॉगला इथंच एंड करते. तर ब्लॉग पण लय मोठा होते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय. तर मला शेवट जाता जाता सांगते मी, असं मी स्वतः ब्लॉग बनवला. मला असं वाटायला लागलं मी शेणात चिखलात दगड का मारायला लागली मी, मला माहिती असून पण. तर पुढचा ब्लॉग मी बनवून का नाही बनवून त्याचं मी सांगू शकत नाही. तर चला आता मी जाते. माझे कृष्णा आणि पिहू काय करतात बघते मी. माझी लेकरं छोटीशी पिल्लं काय करतात बघते आवरून. आणि अजून एक शूटिंग करायचं आहे बघा. मी आज घातली साडी बीचच्या कडाला. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग लय मोठा व्हायला लागलाय. तर बाय सगळ्यांना.